नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. तयारी MSCB भरतीची यामध्ये सोडवलेल्या प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर भाग 1 आहे या प्रश्नपत्रिकेचा. मराठी भागामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात याचा अंदाज तुम्हाला या प्रश्नपत्रिकेवरून येणार आहे. MSCB क्वेश्चन पेपर. आता मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला मन लावून अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण निगेटिव्हमध्ये तुम्हाला 1/4 मार्क्स कट केले जाणार आहे. म्हणजे 4 चुकल्यानंतर तुम्हाला 1 मार्क्स कट होणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका जी आहे त्यासंबंधी त्या प्रकारचे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये असू शकतात. तर यामध्ये बरेच भाग असणार आहेत. तर मराठीचा पेपर आजचा बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट पेपरकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. आता मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि जनरल ॲप्टिट्यूड वर आधारित असणार आहे. तर साधारण तुमच्या प्रोफेशनल नॉलेज म्हणजे इलेक्ट्रिशियल वायरमन याबाबत 50 प्रश्न 110 असणार आहेत. आणि सामान्य अभियोग्यता, तर्कशक्ती, संख्यात्मक आणि मराठी भाषा अशा प्रकारे 40, 20, 20 असे प्रश्न एकूण 130 प्रश्न असणार आहेत. आणि गुण त्याला 150 आहेत. 120 मिनिटं फक्त त्याला दिली जाणार आहेत. त्याचबरोबर चुकलेल्या जे उत्तरं आहेत म्हणजेच निगेटिव्ह मार्क्स यामध्ये 1/4 म्हणजे 25% मार्क्स तुमचे कट होणार आहेत. जेवढे प्रश्न चुकतील त्या प्रश्नांत इंटू 25 असे त्या ठिकाणी वजा केले जाणार आहेत. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंगचा जो प्रश्न लक्षात घेता तुम्हाला गांभीर्याने अभ्यास करणे गरजेचं आहे. तर आज आपण मराठी भाषा बघणार आहोत. नंतर संख्यात्मक अभियोग्यता, तर्कशक्ती आणि प्रोफेशनल नॉलेज असे पेपर या ठिकाणी बघत आहोत. तर जाऊ डायरेक्ट पेपरकडे. तर मराठी हा भाग आहे. मराठीमध्ये तुम्हाला मराठीचे प्रश्न, व्याकरण यावर जास्त प्रश्न असतात जनरली. तर पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. भाषा हा शब्द भाष्य या ... भाषेतील म्हणजे टिंबटिंब भाषेतील धातूवरून तयार झालेला आहे असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्नामध्ये कानडी, पारसी, संस्कृत आणि अरबी आणि भाषा हा शब्द साधारण संस्कृतमधनं आलेला आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर संस्कृत हा पर्याय योग्य दिसत आहे. त्या ठिकाणी आन्सरसुद्धा दिलेले आहेत. सदरची PDF सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. दुसरा आहे, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. लिपीत लिहून ठेवलेले बोलणे दीर्घकाळपर्यंत टिकते त्यास टिंबटिंब असे म्हणतात. म्हणजे ज्या लिपीत आपण बोलतो ते लिहितो त्याला काय म्हणतात, तर अक्षर, अगर, अकर आणि क्षर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 अक्षर हा उत्तर बरोबर दिसत आहे. नंतर पुढे आहे, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच टिंबटिंब होय. तर भाषा आणि भाषा. तर या ठिकाणी भाषा हा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी व्याकरण आणि तत्संबंधी भाषासंबंधी असणार आहेत. दुसरा आहे, अक्षरांना टिंबटिंब असे म्हणतात. तर साधचिन्ह, मानचिन्ह, ध्वनचिन्ह आणि पादचिन्ह. त्या ठिकाणी ध्वनिचिन्हे हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. त इ आ हे टिंबटिंबचे विभक्तीचे प्रत्यय. आता व्याकरणावरील प्रश्न परत आहे. सप्तमी, पंचमी, प्रथमा आणि चतुर्थी. तर याचा उत्तर त्या ठिकाणी सप्तमी हा पर्याय बरोबर आहे. येतोय या प्रश्नाला येत आहे, येतो आहे, येत अधिक आहे आणि येतो अधिक य. तर आपण येतोय म्हणजे येतो आहे हा पर्याय बरोबर आहे. तर या ठिकाणी येतो आहे हा उत्तर बरोबर त्या ठिकाणी दाखवलेला आहे. उत्कर्ष याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. उत्कर्षचा अकर्ष, अउत्कर्ष, अपकर्ष आणि न उत्कर्ष. त्या ठिकाणी अपकर्ष हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे विरोधी शब्दसुद्धा त्या ठिकाणी पण येणार आहेत. पुढील नामाचे योग्य पुल्लिंग निवडा असे म्हटले आहे. श्रीमती, श्रीमतीचं या ठिकाणी श्रीमान, श्रीपती, श्रीमान, श्रीहान आणि श्रीमना. तर या ठिकाणी श्रीमान, श्रीमती असा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढील नामाचे योग्य स्त्रीलिंगी विचारलेले आहे. तर स्त्रीलिंगीमध्ये माळी या शब्दाचा त्या ठिकाणी स्त्रीलिंग माळीन, माळीबा, माळई आणि माळाई. तर या ठिकाणी माळीन हा शब्द
त्या ठिकाणी बरोबर आहे. ज्या अक्षराचा उच्चार नाकातून केला जातो त्या अक्षरात टिंबटिंब द्यावा. अनुस्वार, वेलांटी, मात्रा आणि रफार. तर या ठिकाणी अनुस्वार हा शब्द बरोबर आहे, नाकातून केला जाणारा उच्चार. त्यानंतर आहे एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असल्यास टिंबटिंब चिन्ह दिले जाते. संयोग चिन्ह, अपूर्णविराम, अवतरण चिन्ह आणि स्वल्पविराम. तर अवतरण चिन्ह त्या ठिकाणी दिलं जातं. दोन्ही बाजूला आपण जे चिन्ह देतो त्याला अवतरण चिन्ह देतो. पुढील सामासिक शब्दाचा योग्य विग्रह विचारलेला आहे. मुख कमल, मुख कमलचा विग्रह करायचा आहे. तर या ठिकाणी कमल हेच मुख, मुखाला कमल, मुखाचे कमल आणि मुख हेच कमल हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर दिसत आहे. वाक्प्रचार दिलेला आहे. वाक्प्रचार हा एक टिंबटिंब असतो. तर शब्द असतो का, शब्दसमूह असतो का, अक्षर असतो की शब्द पृथक्करण असतो. तर त्या ठिकाणी वाक्प्रचार म्हणजे शब्दसमूह हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर दिसणार आहे. नंतर आहे अत्युत्तम शब्दाचा विग्रह परत विचारलेला आहे. तर अतिउत्तम, अउत्तम, अरुउत्तम आणि अतिउत्तम. त्या ठिकाणी पहिला पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर दिसत आहे. 36चा आकडा असणे म्हणजेच काय, अर्थ विचारल्या वाक्प्रचाराचा अर्थ. 36चा आकडा असणे म्हणजे त्या ठिकाणी आपण सख्य, वैर, स्नेह आणि आपुले. तर या ठिकाणी वैर म्हणजे त्या ठिकाणी 36चा आकडा असणे. पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्याचा योग्य अर्थ विचारलेला आहे. थंड फराळ करणे. तर या ठिकाणी उपास करणे, उपाशी राहणे, थंड फराळ करणे, थंड फराळ आवडणे. तर उपाशी राहणे हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. 17 नंबरचा प्रश्न, साखरेचे खाणार त्याला टिंबटिंब, देव देणार हा आपण म्हणतो. तर त्यामुळे देव देणार हे शब्द त्या ठिकाणी बरोबर जुळत आहे. म्हण विचारलेली आहे पुढे. टिंबटिंब ठेच मागचा शहाणा. तर पुढच्याच ठेच, मागच्याच ठेच, बसलेल्याच ठेच, टाळण्या. तर या ठिकाणी पुढच्याच ठेच हा पर्याय बरोबर त्या ठिकाणी दिसत आहे. सोपी प्रश्नपत्रिका वाटत आहे तरी पण तुम्ही अभ्यास व्यवस्थितरित्या करायचा आहे. पुढील अशुद्ध शब्दातून शुद्ध शब्द निवडायचा आहे. कोट्याधीश. कोट्याधीश म्हणजेच काय, त्या ठिकाणी अशुद्ध शब्दातून शुद्ध शब्द निवडायचा आहे. कोटधीश, कोट्यधीश, कोट्याधीश आणि कोटीधीश. त्या ठिकाणी कोट्यधीश हा शब्द त्या ठिकाणी बरोबर आहे. नंतर पुढे आहे पुष्प हा शब्द पुढीलपैकी कोणत्या परकीय भाषेतून आलेला आहे. पुष्प, पुष्प म्हणजे संस्कृत, अरबी, इंग्रजी आणि हिंदी या ठिकाणी संस्कृत भाषेतून सदर शब्द आलेला आहे. तर अशा प्रकारे मराठी हा भाग इथे संपतो आहे. पुढे इलेक्ट्रिशियन आहे आणि बरेच जे चारही भाग आहेत त्याचे प्रश्नपत्रिका मी सोबत देणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे त्यावर आपण जास्तीत जास्त चर्चा करू. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट.